चाकण. दरम्यान मॅच आपण निश्चित पाहू शकाल जे वाघोबा क्रिकेट संघ आयोजित मोठी दमणी आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे दमदार आयोजक खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर A1 जोडी आपण पाहणार आहोत. जीवन दादा बसमा आणि नितेश दादा बसमा यांनी भरवलेली नाईट्स क्रिकेट स्पर्धा आणि आज खऱ्या अर्थानं ती नाईट्स क्रिकेट स्पर्धा मात्र आज संपन्न होत्या आणि या स्पर्धेतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. मात्र शेवटचा सामना देखील 2 षटकांचा पंचांचा ग्रीन सिग्नल मैदानामध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती आलाय रोशन बसमा. स्ट्राइक एंड वरती प्रशांत भोईर. पहिला चेंडू फायनलचा आपण पाहतोय सामना. इथे पहिला चेंडू इथे फेकलाय मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता आपण पाहिला तर काशीनाथ मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती ते 1 धाव जमा केली जाते आणि एका धावेने ते संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या चाकण टीमला आजच्या दिवसातील सर्वात ताकदवार संघ जर म्हटलं तर चाकण संघ ज्याने बलाढ्य संघांना परास्त केलं आणि आज मात्र फायनल मध्ये प्रवेश केला. आणि आता मात्र आपण पाहतोय मेगा फिनाले. एका साइडला बापदेववाडी आणि एका साइडला आपण पाहतोय चाकण नाणेफेकी जिंकली होती. चाकण टीमनं प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज रोशन बसमा वेगावरती स्वार होऊन काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन 1 धाव इथे कन्वर्ट केले जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. मात्र मागील सामन्यामध्ये आपण पाहिली होती रोशनची गोलंदाजी आहे. काय कमालीचं षटक फेकलं होतं. जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. अवघे 2 चेंडू फेकून झालेत. 2 धावा खर्च केल्यात. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू फेकला जातोय. तिसऱ्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारे धाव घेतली जात नाही. जबरदस्त गोलंदाजी रोशन बसमाच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती पाहतोय. विचार केला प्रशांत भोईरचा कारण या प्रशांतचा ज्यानं आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातली होती. गोलंदाजावरती तुटून पडत होता मात्र इथे शांत ठेवलंय रोशन. या गोलंदाजानं कमबॅक आणि कमबॅक केलं जातोय. लाजवाब गोलंदाजी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रोशन बसमाच्या. 4 चेंडू फेकून झाले फक्त 2 धाव फलकावरती. कमालीचं षटक फेकले जात आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल पप्पू एका साइडला आपण पाहतोय पप्पूला आणि एका साइडला प्रशांतला पाहतोय. मात्र प्रशांतला शांत केलं जातोय. आणखीन 1 डॉट चेंडू. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाजासाठी एकदा टाळ्या होल्या पाहिजे. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. प्रशांतचा विचार केला आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडत होता आणि आतापर्यंत पाहायला गेला तर रोशन या गोलंदाजाने मात्र मैदानावरती शांत केलंय. प्रशांत भोईर या फलंदाजाला कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू इथे फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. फक्त 2 धावा धाव फलकावरती. कमालीची गोलंदाजी. आणखीन एक इथे आपण पाहू शकाल लाऊड अपील जरूर केली होती मात्र आपण पाहतो या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात इथे 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा. पंच इशारा करताय 3 डॉपवर. पहिलं षटक संपल्यानंतर अवघ्या 3 धावा धाव फलकावरती. कमालीची गोलंदाजी रोशन बसमाच्या माध्यमातून. बापदेवाडी संघ स्पीडअप घ्या. मॅच मात्र शेवटची रंगते मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक रोशननं फेकलं. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. प्रशांत या फलंदाजाचा विचार केला आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः मोठमोठ्या संघांविरुद्ध खेळत असताना गोलंदाजाचा दूर काढला या फलंदाजानं आणि आता मात्र मैदानामध्ये शांत केलं रोशन या गोलंदाजानं. मात्र गोलंदाजाला दुसरा शतक फेकण्यासाठी राजा बसमा गोलंदाजी करतोय. मात्र राजाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिलाय. लॉंग ऑन सी मारशा पलीकडे हा येतोय प्रशांतच्या बॅट मधून उत्तुंग षटकार.
या 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये रोशनने कमबॅक केलं होतं. मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज प्रशांत तुटून पडला होता. इथे बॅटची सॅडज एस, इथे सर्वात महत्वाची विकेट इथे परतावं लागेल प्रशांत पवारला. प्रशांत मैदानाच्या बाहेर येताना पण पाहतोय ज्या फलंदाजानं एक षटकार जरूर दाखवून दिला, 7 धाव्यांचं योगदान दिलं आणि इथे परततोय आपण पाहू शकाल प्रशांत भोईर बॅक टू द पवेलियन. डीजा सर्वात महत्वाचा विकेट आपण पाहू शकाल प्रशांत भोईरला इथे परतावले. राजा या गोलंदाजानं मात्र इथून चांगली गोलंदाजी केली, मात्र सामन्यात मात्र शिरकाव करेल बापदेवाडी संघ. कारण चाकण संघाचा विचार केला तर आजच्या दिवसातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात होतं तो संघ मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय सुशांत. डावखुऱ्याचा फलंदाज बॅटची साइड ज्या ठिकाणी शतरक्षक आपण पाहतोय फर्स्ट सिलिप्सचा शतरक्षक चेंडूवरती आला होता, मात्र इथे आपण पाहायला गेलो तर जेल सोडला आणि चेंडू वन बाउन्स जातोय सीमा रेषा पार येतोय सुशांत बॅट मधून चौका. निश्चित आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा लागला जातात इथे 13 धावा. निश्चित आपण पाहू शकाल राजा डान्सर साठी इथे कॅश प्राइज झाले 100 रुपयाचं. मनोहर दादा बसमा यांच्याकडनं मात्र राजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. गोलंदाज पाहतोय राजा बसमा. इथे शॉर्ट पीस होता मात्र उडवायचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटच्या इनसाइड एज घेतल्या. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक वेगाने चेंडूवरती जातो. एक धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला इथे 14 या धावसंख्येवरती. मात्र राजावरती इथे प्रति हल्ले जरूर चढवले जात आहेत. आपण पाहिला रोशन या गोलंदाजाने अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र आपण पाहायला गेलो प्रशांत मात्र लागवलेला एक षटकार आणि आपण पाहतो या ठिकाणी सुशांतच्या बॅट मधून एक चौकार पाहिला. त्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 या धावसंख्येवरती. मात्र या षटकातील अजूनही जवळपास विचार केला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. शेवटची मॅच आहे मेगा फायनल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला बापदेव आणि एका साईडला पण पाहतोय चाकण संघ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीवरती यावेळी मोठा फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये मिड विकेट रिजनला शतरक्षक चेंडू खाली येतो एस. इथे चांगली जल कलेक्ट केली जातोय आणि इथे आपण पाहू शकाल पप्पू भोईरच्या खेळीचा अंत होतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 षटकांचा सामना जरूर होता, मात्र काय गोलंदाजांनी कमबॅक इथे केलंय. ज्या आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने मोठा स्कोर उभा केला होता मात्र त्या संघाला इथे मैदानावरती शांत केलं जाते. गोलंदाज रोशन आणि गोलंदाज राजाच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. तर आमचे डान्सर राजा बसमा आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी आपण मंचावरती या. दोन मिनिटं खेळाडू 2 मिनिटं थांबा जरा.
आपलं 100 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. मनोहर दादा भस्मा यांच्याकडे आपल्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज आपण घेऊन जा. मॅच कडे वळूया. थोडंसं अडथळा निर्माण झाला होता मित्रांनो. मॅच आपण पाहतो एका साईडला बापदेव आणि त्याच्या विरोधात फाईट करणारे टीम आपण पाहतोय चाकण. पंचांचं ग्रीन सिग्नल, शेवटचा बॉल इथे बाकी आणि संघाची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत. इट इज वाईटचा कॉल येतोय. आणखीन एक धाव इथे ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना. एका साईडला आपण पाहतोय बापदेव आणि एका साईडला आपण पाहतोय चाकण. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच, मेगा फिनाले. आज आपल्याला या स्पर्धेतील शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीतील शेवटचा सामना आपण पाहतो. इथे लाऊड अपील जरूर केली होती. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरे साठी निघाले धोक्याची घंटा एस इथे आपण पाहतोय. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि पंच इशारा करतायत इथे फलंदाज बाद. 2 धावा आणि षटक देखील संपलंय आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 17 या धावसंख्येवरती आणि 12 चेंडू कंपल्सरी चेस. 18 धावांची गरज आहे फलंदाजी करत असणारा इथे बापदेव टीमला. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज. अंकुश लव्वा बांगारे यांच्याकडनं मात्र षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये, त्याचबरोबर चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये. संघर्षाला सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि ते मात्र सुरुवात झाली. एक धाव मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. चाकर वर्सेस बापदेव असा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल, हा बिग फायनल मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन आणि आजचा दिवस हा दमदार मात्र पाहायला मिळाला. प्रेक्षकांची अतोट गर्दी आणि मान्यवरांची मांदी आली मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. बॅटची बॅच घेतलं इथपर्यंत आवाज मात्र आला. त्यानंतर मात्र फलंदाज बाद. बॅक टू पेव्हिलियन परतावं लागेल फलंदाज रोशन बसवा या फलंदाजांना.
सर डिझेल कमी टाकलाय प्लीज लवकर घ्या जरा. चाकण वर्सेस बापदेव. बापदेव हा संघ मात्र पहिल्या क्षेत्ररक्षणाचा करत असताना पाहायला मिळाला आणि चाकण हा संघ मात्र फलंदाजी करत होता आणि फलंदाजी करत असताना धावफलकामध्ये धावा जमवल्या गेल्या त्या 18 आणि त्या 17 धावा आणि चाकण मात्र इथे डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये तर बापदेव हा संघ मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. हा कव्हर पॉईंटला घेऊन काढल्याचा हा मात्र फटका पाहायला मिळतो. मिड ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण तिथे केलं जातोय. एक सिंगल मात्र तिथे येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय शिवाजी भोईर या गोलंदाजाकडनं. भगवानजी कणवी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भगवान कणवी यांना मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मनोहरजी भस्मा सरांकडनं. टर्नओव्हरची मागणी इथे आहे. आंबू कणवी हा फटका चांगला पाहायला मिळतोय. पहा काय फटका केला बॅटर मात्र इथे पाहायला मिळतोय आपल्याला. राजा सावरी याच्या बॅट मधून येते मात्र हा खणखणीत षटकार. शिवाजी भोईर या मात्र चांगल्या अतिशय दर्जेदार गोलंदाजीवरती मात्र अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर मात्र हा षटकार आलाय. आता मात्र येणारे चेंडू असतील 8 आणि गरज असेल विजयासाठी ती 10 धावांची. 8 चेंडू 10 धावा या षटकारानं पूर्णपणे मॅचची हवा काढली. आपण पाहायला गेलं तर दमदार मात्र हा षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. चाकण वर्सेस बापदेव हा संघ टीम मात्र खेळताना पाहायला मिळतोय. रानसई असेल त्याचबरोबर वाजीपूर असेल हे संघ मात्र आपल्याला बक्षीस पात्र पाहायला मिळतात आणि फणसवाडे हा संघ सुद्धा बक्षीस पात्र होताना पाहायला मिळाला. आणि या चाकण आणि बापदेव या संघामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक म्हणजे चॅम्पियन आणि अर्थातच या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरेल इथे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. कारण येणारे चेंडू आता आहेत ते 6 7 आणि गरज आहे विजयासाठी ती 9 धावांची. 7 चेंडू 9 धावा. हा फटका चांगला लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळालेत. अफलातून क्रिकेटचा दर्जा मात्र दाखवत असताना निशांत त्याच्याकडनं तोपर्यंत मात्र इथे धावा 2 घेतल्या जातात. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. 7 धावांची गरज. पाहायला मिळेल. कोण जिंकेल ते सांगता येणार नाही. या स्पर्धेचा चॅम्पियन कोण भरेल ते होईल ते मात्र सांगता येणार नाही. प्रेक्षकांची अतुनाट गर्दी मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज शेवटचा दिवस याच्यासाठी केला होता. अटहास शेवट गोड व्हावा आणि शेवटाकडे मात्र वाटचाल करत असताना मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला सिंगल तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल परंतु धोका निर्माण तिथे झालेला आहे आणि यस पंचांचा इशारा येतोय. OUT आउट. फलंदाज गरज. भोंगेवाले गेले का भोंगेवाले. 5 चेंडू आणि 6 धावा. चांगली मॅच जबरदस्त मॅच. चाकण वर्सेस बापदेव मेगा फायनल बिग फाईट मात्र पाहायला मिळतोय. सकाळ आपण पाहतोय हा दर्जेदार आयोजनांमधला मात्र चर्चेला गेलेलं आयोजन या विभागामध्ये पाहायला मिळते आपल्याला. आणि आता मात्र गरज आहे ती 5 चेंडू आणि 6 धावांची. हा मात्र डॉट बॉल येतोय. आता थोडस मात्र अवघड होत जाईल. एक डॉट बॉल मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला थोडस मात्र पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. बापदेव संघ हा पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना
दुसरा डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. काय घडतोय, काय इथे मात्र घडलंय, कारण ज्या प्रकारे मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला फलंदाज राजा बस्मा या फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केलंय. तेवढी धारदार प्रशांत भोईरची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज आपल्याला या घडीला मात्र पाहायला मिळते. आणि या दोन बॅक टू बॅक डॉट बॉल नंतर थोडासा प्रेशर मात्र क्रिएट केलंय इथे राजा बस्मा या गोलंदाजावरती. प्रशांत भोईर, हा फटका चांगला आहे. इथे पहा झेल होईल का, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनामध्ये चेंडू पर्यंत पोहोचल्यात आणि त्याला पण झेल पकडला जातो आणि फलंदाज मात्र बाद. बॅक टू पेमेंट परतावा लागेल इथे मात्र राजा बस्मा या फलंदाजांना. चला लवकर चला. दोन चेंडू आणि 6 धावा, 2 चेंडू आणि 6 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. पूर्ण ग्राउंड कडनं प्रेक्षक मायबा प्रेक्षक हो, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. शेवट गोड व्हावा यासाठी केला होता टास आणि पाहतोय आपण 2 चेंडू 6 धावा. कोण जिंकेल, चाकण की बापदेव, बापदेव की चाकण? प्रशांत भोईरची स्तुती करावी लागेल इथे. प्रशांत भोईरने ज्या प्रकारे मात्र आजच्या या सत्रामध्ये खेळ केलेला आहे, स्तुती करावी लागेल त्या प्रशांतची. 2 चेंडू 6 धावा. प्रशांत भोईर गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे भरत सांबरे. हाही फटका मात्र जोरदार आहे. बॅटच्या मधोमध आल्याने पहा तिथे मात्र झेल घेत. कळवायचं प्रेक्षकांनी सांगायचं आम्हाला. आउट, ओ युटी आउट, फलंदाज बाद. आता मात्र 1 चेंडू 6 धावांची गरज. पहा काय दर्जेदार मॅच होती. फटकाही चांगला सजवला गेला होता. फलंदाज भरत साबरी या मात्र फलंदाजांनी थोडस मात्र इथे कमी पडला. मीटर सेंटीमीटर MM चा मात्र इथे फरक जाणवला आणि तो नंतर मात्र हा षटकार गेला नाही. फटका दमदार होता. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर स्ट्राईक एंडला असतील फलंदाज काशीनाथ चौधरी. एक चेंडू 6 धावा, 6 धावा, 1 चेंडू 1 चेंडू 6 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आहे. ते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र गेले ते काशीनाथ चौधरी. आणि हा मात्र विजयी होताना पाहायला मिळेल टीम चाकण. या मात्र स्पर्धेचा चॅम्पियन होताना पाहायला मिळेल आणि डीजे चॅम्पियन साठी मात्र हा